नावडेज असं एक फॉर्मॅटच झाला आहे बिग बॉसचा, की लव्ह अँगलच किंवा रिअल आणि फेक फ्रेंडशिप, म्हणजे भांडायचं आणि नंतर ऑफ कॅमेरा म्हणजे भांडणं झाल्यानंतर, टास्क झाल्यानंतर पुन्हा एकत्र यायचं. तर ह्या फेकनेसबद्दल काय बोलशील तू? आय थिंक गेम आहे तर लोक गेममध्ये राहण्यासाठी काय काय करतात. कोण लव्ह अँगल करते, कोण फाईट्स करतात, कोण कोणाला खाली खेचते. तर ते ड्रामा तर असतोच. तर आय एम सॉरी, प्रश्न काय होता? फेकनेस. हां. तर मला आय थिंक फेक फ्रेंडशिप तर ॲटलीस्ट मी तरी फेक नाही आहे. तर मला फेक फ्रेंडशिप, फेक अँगल, फेक लव्ह ट्रायंगल मला असं नकोच. आणि काय पण असेल ते रिअलच असणार. म्हणजे तुला बिग बॉसमध्ये ग्रुप बनवायला आवडेल की एकटं खेळायला आवडेल? कारण की आपण बघतो बिग बॉसचे असे गँग बनतात, ओजी गँग, ही गँग, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. तुला काय आवडेल, गँगमध्ये राहायला की एकटं खेळायला? आय थिंक मी एक लीडर आहे, तर मी कधी ग्रुपमध्ये राहू नाही शकत. कारण मी कोणाला फॉलो नाही करत. अँड आय डोंट थिंक सो आय एम इंटरेस्टेड. तर आय थिंक मी सोलोच खेळेन. आणि हां, मी सगळ्यांबरोबर राहीन, पण एकटीच राहीन आणि एकटी असून पण मी सगळ्यांबरोबर राहीन. ती आहे माझी स्ट्रॅटेजी.